परभणी जनसुरक्षा कायद्याविरोधी संघर्ष समितीचे व इंडिया आघाडीचे भव्य धरणे आंदोलन, जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा। संघर्ष समितीचा आरोप, हजारो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग। जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवले निवेदन। आंदोलनात उपस्थित नेत्यांनी सांगितले की नक्षलवाद रोखण्यासाठी आधीच UAPA, MCOCA सारखे कायदे अस्तित्वात आहेत। मात्र या नव्या कायद्याचा उद्देश फक्त सरकारच्या धोरणांना विरोध करण्याच्या संघटना व नागरिकांची मुस्कटताबी करणे हा आहे। कायदा जनसुरक्षेसाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या खुर्चीच्या सुरक्षेसाठी आणला आहे। लोकशाही व संविधानिक हक्क वाचवण्यासाठी तो तात्काळ रद्द झाला पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली। या आंदोलनात माजी आमदार विजयराव गव्हाणे, माजी खासदार ॲडव्होकेट तुकारामजी रेंगे पाटील, माजी आमदार बाबाजी दुरानी, तहसीन अहमद खान, ॲडव्होकेट माधुरीताई क्षीरसागर, कीर्तिकुमार बुरांडे, मारुतराव मोरताटे या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये प्रचंड विरोध करण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतला आणि त्याचं यथार्थ शक्ती प्रदर्शन आज आम्ही सुरुवातीला केलेलं आहे। इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आम्ही सर्व एकत्रित आहोत हे समोर परभणीच्या लोकांसमोर, महाराष्ट्रासमोर आम्ही स्पष्टपणे आणि ही लढाई आम्ही अंतिम लढाई म्हणून लढणार आहोत। अशा प्रकारचं लोकशाहीवर मारा करणारा, आंदोलनाला चिरडणारं आणि आंदोलन करण्याला जेलमध्ये टाकणारं आणि त्याच्यात ॲपील प्रोव्हिजन नाही, म्हणजे इतर कायद्यापेक्षा अत्यंत वाईट कायदा। एकदा त्यांनी जेलमध्ये टाकलं तर त्याच्यावर कोणत्याही कोर्टामध्ये ॲपील करता येत नाही, म्हणून हे पूर्णपणे संविधान विरोधी आहे आणि संविधान ह्या RSSच्या या लोकांना बदलायचं आहे। आंबेडकरांचं संविधान बदलायचं आहे, लोकशाही बदलायची, म्हणून हा लोकशाहीवरचा काळ आहे आणि भारतातले लोकशाही प्रेमी या पद्धतीची चळवळ करतील की फक्त महाराष्ट्रातली एवढी चिंता घ्यावी की त्यांचा नेपाळ होईल।